5 मध्ये या 5 खोल्या आहेत आणि त्यामध्ये प्रचंड अशा मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत. मतदार राजा हा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या घरामधून येऊन ही लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्नवादी आणि सर्वजण मतदानासाठी या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रचंड अशा या ठिकाणी बघू शकता तुम्ही अशा प्रचंड अशा रांगा लागलेल्या आहेत. हे बघू शकता तुम्ही ही मतदान जी प्रक्रिया चालू आहे त्यासाठी ही मतदारांची सगळी ही रांग लागलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रभाग क्रमांक 6 स्वर्गीय लाजवंती भावंदास गॅरेला हायस्कूल मधील ही गर्दी. या ठिकाणी सर्व लोक या ठिकाणी मतदान प्रक्रियेचा भाग होण्यासाठी म्हणजे एक प्रकारची ही लोकशाही बळकट होण्यासाठी आणि हे सर्व लोक मतदान देण्यासाठी आलेले आहेत. दोन नगरपालिकेच्या जे निवडणूक आहे त्यामधील प्रभाग क्रमांक 6 मध्ये स्वर्गीय लाजवंती भावंदास गॅरेला या शाळेमध्ये मतदान केंद्र आहे आणि त्या ठिकाणी ऑन ड्युटी 24 तास आपलं कर्तव्य बजावत असताना हे पोलीस कर्मचारी अधिकारी या ठिकाणी दिसत आहेत. सर्व अतिशय काम आपलं चोखपणे पार पाडत आहेत. या ठिकाणी पोलीस कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काळजी घेतली जाते. इलेक्शन आहे त्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि प्रचंड असे लोक घरातून मतदानासाठी बाहेर निघाले. किती टक्के मतदान होते संध्याकाळी त्या ठिकाणी? सर तुम्ही मतदानासाठी काय काय तयारी करून आलाय? घरनं निघताना मतदान आमचं आधार कार्ड आणि मतदानाची स्लिप घेऊन आलेले आम्ही. सर तुम्ही घरातल्या सर्व लोकांना हो हो एकदम मतदानाचा हक्क वाजवा म्हणून आम्ही त्यांना बजावून सांगितले. गरजेचं आहे आणि येणाऱ्या पिढीला लोकशाहीचं महत्व कळलं पाहिजे आणि मतदान हे झालंच पाहिजे ह्या तत्वावर आम्ही चालणारे लोक आहेत. जे पोलीस प्रशासन आहे हे कर्तव्य हातामध्ये शस्त्र काठी वगैरे घेऊन काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी मतदारांच्या प्रचंड अशा रांगा लागल्या आहेत. मतदार राजा हा आपल्या घरामधून बाहेर निघालेला आहे आणि मतदान प्रक्रियेचा या ठिकाणी भाग होण्यासाठी आलेला आहे. तुम्ही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बहुतेक तुम्ही दोनच्या बाहेर गेलेला तर तुम्ही कुठून आलात? तुमचं नाव सांगा आणि तुम्ही मतदानाचा हक्क बजावलाय. नमस्कार, माझं नाव सचिन पोपट शिंदे. मी वॉर्ड क्रमांक 6 मध्ये राहतो, परंतु सर्व्हिसमुळे जॉब निमित्त मी बारामतीमध्ये असतो. परंतु मतदान हा प्रत्येक नागरिकाचा एक मूलभूत आणि सामाजिक हक्क आहे आणि तो बजावण्यासाठी मी बारामतीहून आज दौंड तालुक्यामध्ये आलो आणि लाजवंती भावंदास गॅरेला या ठिकाणी मी माझ्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्याचं मला समाधान वाटतं. म्हणजे मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा जागा हो. अगदी बरोबर. प्रक्रियेचा जागा झाला तर लोकशाही बळकट होणार आहे. अगदी बरोबर. तुम्ही एक राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्याबद्दल थँक्यू सर. प्रचंड अशा मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत. व्हॉलेंटियर मदत करत आहेत. महिलांच्याही प्रचंड रांगा लागलेल्या आहेत. सर्व मतदार या ठिकाणी त्यांची नोंद आहे त्यांनी हातामध्ये ओळखपत्र घेऊन आलेले आहेत. विशेष लक्षणीय अशी संख्या ही महिलांची दिसते या ठिकाणी तुम्ही बघू शकता. कारण मतदान प्रक्रिया ही संध्याकाळी मला वाटते 6 वाजेपर्यंत आहे, परंतु लोकांचा हौसपर्यंत प्रतिसाद देता बहुतेक मेन गेट लावून आतमध्ये मतदान प्रक्रिया चालू ठेवावी लागणार आहे असं वाटतंय.